मनपा महापौर ज्योतिताई गाडे यांनी जुन्या महापालिकेत भेट देत नागरिकांना देत असलेल्या सुविधांची पाहणी करून जळालेल्या सभागृहाची पाहणी केली आहे। महापौर ज्योतिताई गाडे यांची महानगरपालिकेमध्ये अचानक पाहणी, स्वच्छतेबाबत व्यक्त केली नाराजी। जन्ममृत्यू दाखले तातडीने द्या, नागरिकांना रांगेत उभं राहावं लागू नये, महापौर गाडे यांचं प्रतिपादन। शहरातील लसीकरण, आरोग्य सेवा आणि विवाह नोंदणीच्या कामाचा घेतला सखोल आढावा। महानगरपालिकेच्या कामकाजामध्ये गती आणण्यासाठी आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी महापौर ज्योतिताई गाडे यांनी जुन्या महानगरपालिकेतील विविध विभागांना अचानक भेटी दिली। या पाहणी दरम्यान त्यांनी स्वच्छतेच्या निकृष्ट स्थितीबाबत नाराजी व्यक्त करत तातडीनं सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या। महापौर ज्योतिताई गाडे यांनी आपले वडील कैलासवासी शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्यशैलीप्रमाणे तळागाळात जाऊन अधिकाऱ्यांकडून प्रश्न विचारत सखोल माहिती घेतली। त्यांच्या थेट संवाद शैलीमुळे अधिकाऱ्यांनाही आपल्या कामाची पुन्हा तपासणी करावी लागली। पाहणी दरम्यान महापौरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आपण नागरिकांना स्वच्छतेचे धडे देतो, पण आपल्या स्वतःच्या कार्यालयातच अस्वच्छता असणं ही अत्यंत खेदजनक बाब आहे। 2 दिवसात जुन्या महानगरपालिकेतील सर्व विभागांची स्वच्छता करण्यात यावी। त्यांनी पुढे सांगितलं की महापालिकेच्या प्रतिष्ठेला आणि नागरिकांच्या अपेक्षांना साजेसं कामकाज झालं पाहिजे। नागरिकांचा विश्वास टिकवणं ही आपली जबाबदारी आहे। महापौर ज्योतिताई गाडे यांनी जन्ममृत्यू विभागाची पाहणी करत नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या। त्या म्हणाल्या, महापालिकेमध्ये दाखल्यासाठी नागरिकांना ताटकळत रांगेत उभं राहावं लागतं। हा त्रास संपवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा, सर्व रेकॉर्ड संगणकीकृत करा, जेणेकरून दाखला तातडीनं देता येतील। त्यांनी सावेडी उपनगरात स्वतंत्र दाखला कार्यालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या आणि नागरिकांसाठी ई-सेवा प्रणाली सुरू करण्याची कल्पना मांडली। महापौरांनी आरोग्य विभाग प्रमुख डॉक्टर सतीश राजूरकर यांच्याकडून शहरातील लसीकरण आणि आरोग्य सेवा याबाबत सविस्तर माहिती घेतली। राजूरकर यांनी सांगितलं की शहरामध्ये 103 आशा सेविका कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून लहान मुलांच्या लसीकरणाची माहिती संकलित केली जाते। सध्या शहरामध्ये 250 लसीकरण केंद्र कार्यरत आहेत। त्यांनी पुढे नमूद केलं की केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध आरोग्य योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे। टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत नागरिकांची तपासणी नियमित सुरू आहे। महापौर गाडे यांनी विवाह नोंदणी विभागाची पाहणी केली आणि नागरिकांचे प्रश्न तातडीनं सोडवण्याचे आदेशही दिले। महापौरांनी जुन्या महापालिकेतील जळालेल्या सभागृहाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। त्या म्हणाल्या की शहराच्या प्रतिष्ठेचं प्रतीक असलेलं हे सभागृह पुनर्बांधणीसाठी आवश्यक नियोजन करा। या ठिकाणी आधुनिक सुविधा असलेलं बहुउद्देशीय सभागृह उभारण्याचा विचार केला जाईल। या पाहणीवेळी नगरसेवक ऋग्वेद गंधे, संतोष गांधी, महावीर कांक्रिया, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर तसंच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।